त्या मुंबईच्या अतिथीगृहावर मिटिंग झाल्यानंतर पुन्हा वाल्मिक कराडबरोबर आमच्या संघटनेची मिटिंग झाली. वाल्मिक कराडने सांगितलं की प्रत्येकी 8 लाख रुपये एका फाईलबरोबर द्या, मग तुम्हाला आम्ही 40% अनुदान मिळवून देतो. असं सांगितल्यानंतर आमच्यातील काही लोकांनी 85 लोकांनी पनवेलमध्ये त्यांना 8 लाख रुपयाची पूर्तता केली. राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन अनुसया लॉजवर 4 फेब्रुवारी 2023 रोजी राहिलेल्या लोकांनी अनुसया लॉजवर प्रत्येकी 8 लाख रुपयाप्रमाणे पैसे दिले. परळीमध्ये वाल्मिक कराड यांना दिले. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना 8 लाख रुपये दिले. त्यावेळेला त्यानंतर मार्च महिन्यात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं. त्याच्या अगोदरची केस अशी आहे, केंद्र शासनाने या यंत्रासाठी 390 कोटी रुपये मंजूर केलेले होते. त्या सगळ्या अनुदान मंजूर केल्यामुळं आम्हाला पुन्हा 40% अनुदान मिळेल ह्या भावनेपोटी धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना परळीमध्ये प्रत्येकी 8 लाखाप्रमाणे 140 लोकांची पूर्तता करून त्यांना पैसे दिले होते. हिवाळी अधिवेशनात आमचं हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान देण्याचे कुठेही उल्लेख दिसला नाही.